मी नेहमीच सांगत आलेलो आहे यापूर्वीसुद्धा की सुशोभीकरणाला आमचा विरोध नाही आहे, सुशोभीकरण झालं पाहिजे, पण मूळ दुखणं जे आहे तिकडं कोण लक्ष देणार आहे का नाही भविष्यामध्ये? हे पाणी जर खराब झालं तर इथं येणारी लोक पर्यटक वगैरे थांबतील काय वासाच्या माध्यमातून? हे सगळं प्रशासनानं बघायला पाहिजे. पलीकडच्या वेळेला अंबाई टँक गेले कित्येक मला वाटतं महिने का वर्षभर मला माहीत नाही आहे, तो बंद पडलेला आहे. कोण लक्ष देणार तिथं? प्रशासनानं कधी ती दुरुस्ती करायची आहे? इतके जर कोट्यावधी रुपयाचा निधी कोल्हापूरमध्ये येत असेल तर अंबाई टँकसारखा हा कोल्हापूरच्या महानगरपालिकेचा हा टँक आहे. सामान्य लोकांना, गोरगरीब मुलांना तिथं पोहायला जाता येतं. त्या टँकची दुरुस्ती कधी होणार आहे? आणि आपण जर बघितलं तर रंकाळ्याच्या कठ्ठ्यावरती किंवा जो कठडा सुरक्षित आहे त्या कठड्याच्या आतमध्ये झाडं झुडपं उगवलेले आहेत. आम्ही खूप त्याच्यावरती केमिकल प्रक्रिया सगळ्या रंकाळाप्रेमींनी केलेल्या आहे, पण प्रशासन नुसतं म्हणतं आम्ही करतो. ते मुळासकट जर काढली नाही ती झाडं झुडपं वाढलेली तर हा रंकाळ्याचा कट्टा राहणार नाही भविष्यामध्ये. म्हणजे हा ऐतिहासिक वारसा जो आहे तो आपण अशा पद्धतीनं जर या पद्धतीनं उद्ध्वस्त करायला लागलो तर भविष्यामध्ये रंकाळा राहणार का नाही, हा आमच्या रंकाळा प्रेमींच्या समोरचा प्रश्न आहे. मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का, फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209 76 13 53.